जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत. साधारण लाल कलरचंच असावं ते. आणि आपण ती सनलाईटमध्ये सुकवून घ्यायची आहेत, जेणेकरून ती स्टोअर करण्यास सोपं जातं आणि दीर्घकाळ टिकतात. तर स्टोरेज करताना फुलाचा हा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे, मागचाही भाग काढून घ्यायचा आहे. पाकळ्या रिकाम्या करून घ्यायच्या, अशा मोकळ्या. सर्वच फुलांचं असं करून घ्यायचं आहे. याने ना फूल लवकर सुकण्यास मदत होते आणि आपल्याला ते यूज करता येईल. जास्वंदाचं जे फूल आहे ते असं छान स्वच्छ करून घ्यायचं. पूर्ण त्याची मागची आणि पुढची बाजू पूर्ण काढून घ्यायची आहे. पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या. आणि आता आपण ते सूर्यप्रकाशात ठेवणार आहोत. या पाकळ्या साधारण 2 दिवसात त्या पूर्ण सुकतात आणि आपण त्याला प्रिझर्व करू शकतो आणि हवं तसं वापरू शकतो. साधारण तुम्ही या ज्या पाकळ्या असतात त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्येच सुकवायला घ्यायच्या आहेत. 2 दिवसात त्या साधारण सुकून जातात. तर स्वच्छ ठिकाणी उन्हात त्या ठेवायच्या आहेत, जेणेकरून त्याला धूळ वगैरे बसणार नाही. सनलाईटमध्ये त्याला ठेवून द्यायचं पाकळ्यांना, आणि जिथे धूळ वगैरे येणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. साधारण 2 ते 3 दिवसामध्ये त्या पाकळ्या ज्या असतात जास्वंदाच्या त्या अशा ड्राय होतात. तर आपण या स्टोअर करू शकतो आणि हव्या तशा वापरू शकतो. साधारण आपण हे ऑइल बनवण्यासाठी वापरू शकतो किंवा चहा सुद्धा जास्वंदाचा बनवला जातो, जो आरोग्यासाठी खूप उत्तम आहे. तर तुम्ही अशा प्रकारे त्या पाकळ्या सुकवून स्टोअर करू शकता. एखाद्या काचेच्या जारमध्ये साधारण तुम्ही या स्टोअर करायच्या आहेत. काचेचं भांडं उत्तम असतं. कधीसुद्धा आपण जेव्हा कोणतीही गोष्ट प्रिझर्व करतो आहे, लॉंग टर्मसाठी ती चांगली राहते. तर जास्वंदाच्या पाकळ्या तुम्ही अशा सुकवून उन्हामध्ये प्रिझर्व करू शकता आणि हव्या तशा वापरू शकता. तर याचा नेमका उपयोग काय असणार आहे हे माझ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत.